हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सोनेली राष्ट्रमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आता जस्ट SRIचं काम करून आले, त्याच्यानंतर ऑनलाईनला फॉर्म भरले आणि तुम्ही पाहिलं किचनमध्ये माझा हा राडा पसारा एवढं. आणि सध्या कामाचा लोड जास्त आहे, तुम्हाला माहिती आहे. आपलं SRI चालू आहे, मतदानाचे जे SRIचे फॉर्म आले ते भरणं चालू आहे, तर तेच काम मला त्याचं मी BLO आहे, तर ते कामं चालू होती म्हणून मग जरा खूप बिझी असते सध्या, खूप जास्त म्हणून एक एक दिवस पण कधी आपली ब्लॉग येत आहे. पण आता मी पटकन घर आवडले घेते, तुम्हाला बघते 6 वाजले, तुम्हाला दाखवते 6 वाजून 5 मिनिटं. तरी तर पाहू शकता 6 वाजून 5 मिनिटं झाले आणि इकडे बघ मुलांचं खाणं, पसारा, घरामध्ये सर्व पसाराच पसारा दिसतोय आणि तिथं सर्व माझं कामाचं ठेवलेलं आहे. तर तुम्हाला माझा आवाज येत असेल तर मी काय करणार आहे, गॅलरीमध्ये हा ड्रम होता ना, तो मला रिकामा करायचा आहे. तर त्याला कसं होत नाही, रिकामा करणार आहे मी. इथं पाणी नाही होत द्यायचे. तेव्हा काय झालेलं, पाणीच येत नव्हतं आणि पाणी नसल्यामुळे ना मी तो जो ड्रम होता ना तो काढला आणि म्हटलं ड्रम भरून ठेवूयात. तर त्याच्यामुळे पण आता काही गरज नाही. परत आम्ही सोसायटीत एक नळ अजून घेतलेला आहे, त्याच्यामुळे नाही का पाण्याचं काही आता प्रॉब्लेम इश्यू नाही आहे. त्याच्यामुळे मग हा ड्रम उगाचच नाही का भरून ठेवायचा आणि ते पाणी पण यूज होत नाही, त्याच्यामुळे तसंच. मग आता मला वेळ होता, जर 8-1 दिवस झाले ते कधीचं काढायचं होतं, तर मी आता काढूनच टाकते. तर ह्या ड्राय बाल्कनीमध्ये उगाच अडचण होते. मला फक्त इथं मशीन आणि कपडेच आवडतात राहिलेले, जास्त काही नको. आणि फक्त प्लांट्स वगैरे इकडे नाही का तेवढं थोडंफार आणि साहित्य आहे थोडंफार तेवढंच. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता काढूनच टाकते, आज आहे वेळ. तर कसं म्हणजे कॅम्प लागतं सतत, कॅम्प बाहेरचे SRIची कामं, त्याच्यामुळे जमत पण नाही. काम करून करून घरातली कामं राहून जातात पेंडिंग, तर ती म्हटलं आता करूनच टाकते. मग ते कसं ठेवले ना तर ते तसेच राहून जातील. तर त्याचमुळे मी जसं जसं वेळ भेटतो ना तशी तशी घरातली कामंसुद्धा आवरत असते. आणि मग कसं एकदमच खूप जास्त घरामध्ये पसारा होऊन जातो आणि मग आवरायला खूप लोड पडतो. त्याच्यामुळे ना घरात पण मेंटेन ठेवायला पाहिजे सर्व गोष्टी, जिथल्या तिथं व्यवस्थित स्वच्छ कानानं कोपरा केलेला ना तेव्हा व्यवस्थित राहतो. तर त्याचमुळे मग मी व्यवस्थित आवरत राहते. आता म्हटलं चला ही बाल्कनीतलं आवरूनच घेऊया. तर आता हे सर्व आवरून घेते मी आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर तुम्ही पाहिलंच, मी गॅलरीसुद्धा क्लीन केलेली आहे, व्यवस्थित स्वच्छ केली. आणि आता हे घरामध्ये ना सर्व पसारा, कुठे कपडे, कुठे काय, सर्व बॉटल ग्लास इकडं तिकडं अस्तव्यस्त घरामध्ये करून ठेवतात मुलं. आणि त्याच्यामुळे आणि लहान आहे मी पण नसते त्या घरामध्ये, तर त्याच्यामुळे ना आता हे सर्व मला आता सर्व व्यवस्थित करायचं आहे, तर तेच करते मी. तर हे सर्व गोष्टी नीट आवरून घेते आणि खूप सध्या आहे ना खूप लोड आहे SRIच्या कामांचा. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं, तर तुमचं मतदान असेल, मतदान करत असाल तर SRIचा फॉर्म सर्व BLOंकडे आलेला आहे. तर ते फॉर्म भरा, नाही तर तुमचं नाव यादीतून डिलीट होणार. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काढण्यासाठी खूप जास्त डॉक्युमेंट्स, खूप जास्त वेळ लागणार. त्यामुळे तुमचं जर नाव यादीत असेल तर तुमचं वोटर कार्ड बंद नको पडायला. तर त्यासाठी तुम्ही SRIचे फॉर्म तुम्ही नक्की भरा, ऑनलाईन पण आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या BLOंकडे जाऊनसुद्धा भरू शकतात. तर हे SRIचा फॉर्म नक्की नक्की तुम्ही भरा, कारण की मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो कशाला आपण गमवायचा.
त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी एस आर आयचे फॉर्म भरून घ्या आणि तुमचं वोटिंग कार्ड हे यादीत राहू द्या. तर असं आहे. तर चला मी आता पटकन इथलं सर्व क्लीन करते. सर्व जो पसारा आहे ना ते सर्व आवरून घेते. आणि मला घरामध्ये असं पसारा राहायला ना मला मन अजिबात लागत नाही. मला एकदम टापटीप नीटनेटकं घर लागतं. आणि म्हणून म्हटलं आता मी आवरून घेते, नंतर मग स्वयंपाक वगैरे करेन. माझं जसं काम झालं तसं लगेच मी घरातली क्लिनिंग करायला सुरू करून दिलं. म्हटलं माझ्या घरात क्लिनिंग म्हणजे मला ना खूप जास्त आवडते आणि व्यवस्थित टापटीप व्यवस्थित जिथल्या तिथं सर्व गोष्टी लागतात. तर त्याचमुळे मी आता हे सर्व आवरून घेते व्यवस्थित. आणि मुलं कसं काही ना काही खातात, अभ्यास करतात, काहीतरी शॉर्पनर पेन्सिल शॉर्प करतात, त्याच्यामुळे काही पसारा खूप जास्त असा असतो. आणि तर पाहिलं ना किती कपडे इकडे तिकडे टाकलेले असतात, सर्व ते मला जिथल्या तिथं ठेवावे लागतात. आणि त्याचमुळे मग जास्त घरामध्ये पसारा होऊन जातो. तर आता हे सर्व आवरून घेते आणि लवकरच मला आज विदेशीसाठी कपाट घ्यायचं आहे. एक छोटंसं, जास्त मोठं नाही पण मीडियममध्ये घेणार आहे मी. तर ते कपाट मला लवकरच घ्यायचं आहे. तर ते कपाट आता बघू कधी घ्यायचं काय. तर हे सर्व आता आवरून घेते मी. आणि त्यातून पाहिलं सर्व कपडे वगैरे सर्व व्यवस्थित आवरून झालेलं आहे माझं बेडरूम. आता मी बाकीचं किचन वगैरे आवरून घेणार. हॉल बेडरूम तर झालं माझं सर्व जिथल्या तिथं. आणि ह्या पेटीमध्ये ना दिशूचं सर्व स्कूलचं रिबीन बेल्ट वगैरे हे साहित्य ठेवलेलं असतं. आणि आता मी किचनमध्ये सर्व आवरून घेते. किचनचा पसारा पाहिला तर तो मी इतका जास्त किचनचा पसारा झालेला आहे. तर ह्यात हे सर्व व्यवस्थित ठेवून घेते किचनमध्ये. आणि हे भांडे वगैरे लावून घेते. भांडे घासायचे आहे, किचन क्लीन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पहिला गॅलरीसुद्धा क्लीन करून घेतली मी सर्व झाडून. त्याच्यानंतर धुवून घेतली, झाडांना पाणी घालून घेतलं. त्याच्यानंतर ड्रम वगैरे धुवून ठेवला. आणि ह्या पद्धतीने सर्व कामं वेळच्या वेळी केली ना तर बरं पडतं. आता मला ना जसं जसं वेळ भेटेल तसं तसं मला घरात आवरायचं आहे. मला ते बाकीचे जे एक्स्ट्राचे रेनकोट्स आहे ना ते मला ठेवायचे आहे. तर ते सर्व मी ठेवून घेणार आहे. कारण की वरतीच डेकोरेशनचं साहित्यांची बॅग आहे, तर ती बॅगसुद्धा मला ठेवायची आहे. तर ते सर्व आहे ना ते आता मी बॉटलमधलं पाणी झाडांना टाकून घेते, अजिबात वाया वगैरे जायला नको. तर त्याचमुळे मग मी हे सर्व ठेवून घेते. तर इथं पाहू शकता तुम्ही व्यवस्थित बाकीचं भांडे वगैरे आवरून घेतले मी. आणि आता सर्व किचन पुसून घेते आणि भांडे घासून घेते. आणि इथं आता त्या काय झालं, मुलांना भूक लागलेली होती. माझं जसं एस आर आयचे फॉर्म भरून झाले मी त्यांना पोहे करून दिलेले होते. मग पोहे वगैरे त्यांनी खाल्ले. तर इथं थोडंसं पोहे वगैरे पडून गेले करता करता माझ्याकडनं. तर तेच आता मी सर्व क्लीन करते गॅस. आणि असं होतं माझ्याकडनं खूप काय झालं सध्या आहे ना, तुम्हाला म्हणते खूप सारं महिना म्हणजे 5-6 महिन्यांपासून खूप जास्त लोड पडते कामांचा. त्यामुळे मग मला ना जास्तच घाई गडबड होते. सध्या आता वेळच भेटत नाही. म्हणजे बघा मेमध्ये पण माझी जनगणना झाली, त्याच्यानंतर त्याच्या आधीपासून एस आर आयची कामं, त्याच्यानंतर आता हे एस आर आयचे फॉर्म आले. तर त्या गोष्टींचा लोड जास्त पडलेला आहे आता. तर हे सर्व तुम्ही पाहिलं किचन तर इथं क्लीन झालं. आता मी पटकन भांडे घासून घेते. तर हे सर्व थोडेफार भांडे आहेत ते क्लीन करते स्वयंपाकाच्या आधी. आणि भांड्यांचा पसारा झाला ना मग कसं आपल्याला आवरतं सुद्धा येईल पटापट. त्याच्यामुळे हे सर्व भांडे क्लीन करते, म्हणजे मग माझं सर्व घरातलं आवरून जाणार. आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे करणार. तर बघते आता हे सर्व आधी क्लीन करते. आणि सकाळचे भांडे सकाळी जशी जाते ना संध्याकाळचंच मग मला वेळ भेटतो, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा तर मी बेसिन क्लीन करून घेते. सकाळचे भांडे पडलेले होते, आता क्लीन झाले सर्व. आणि बेसिन पहिले घासून घेते. बेसिन मला क्लीन नसलं ना एकदम आवडतच नाही, म्हणून मी ना बेसिन पहिले क्लीन करते. आणि ह्या बेसिनच्या घासण्या वेगळ्या असतात माझ्या.
नेहमी आपलं किचनमध्ये भांडे वगैरे घासून झाले ना, त्यानंतर तुम्ही नेहमी तुमचं किचन घासून घेत जा, कारण की ते तेलकट वगैरे राहतं. जसे आपण भांडे घासू तसं तेलकट भांडे आपल्या बेसिंगमध्ये असतात, त्याच्यामुळे आपलं बेसिंग खराब होतं. म्हणून मग लगेचच मी बेसिंग घासत राहते आणि जेव्हा जेव्हा भांडे घासते तेव्हा मी बेसिंग घासत असते. तर दिवसातून मी 3दा घासेल, 2दा घासेल, तर 2दा माझं बेसिंग घासलंच जातं. असं काही नाही, मी जशी भांडे झाली तशी करते. आणि ते सर्व झाडांनासुद्धा पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे सर्व घरातली क्लिनिंग झाली माझी. मी पटकन घर झाडझूड करून घेते. दिवाबत्ती करायची आहे मला अजून. मग आता हे पटकन झाडून घेते आणि नंतर मग दिवाबत्ती करायची आहे. तर सर्व घरामध्ये व्यवस्थित जिथे ते ठेवून घेतलं ना तर बरं वाटतं. आणि मग जास्त पसार राहिला ना तर घरात पण असं नको नकोसं वाटतं. नेगेटिव्हिटी पसरते. जेवढं पण आपण घर स्वच्छ ठेवू, नीटनेटकं ठेवू ना, तेवढ्या पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला मिळत असतात. तर त्याचमुळे मग मी सर्व व्यवस्थित क्लीन करते. आता हे सर्व झाडून घेते घर. आणि नेहमी घराला स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवावं. आपल्याला नेहमी चांगल्या घरामध्ये वाईब्स येतात, पॉझिटिव्हिटी चांगली वाढते. त्याच्यामुळे आपली प्रगती पण होते. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित ठेवायचं आणि आपल्याला पण स्वतःला छान वाटतं. आता हे सर्व मी क्लीन करते. तर मुलं घरात राहिली ना पसारा होतो, खेळण्यांचा पसारा, कुठे काय, ह्या गोष्टी चालूच असतात. त्याच्यामुळे मग सर्व आपल्याला व्यवस्थित नीटनेटकं ठेवावंच लागतात. आणि सारखं सारखं त्या गोष्टी आवराव्या लागतात. एकदा आवरलं का तरी पण पसारा होत राहतो. तर आता इथे सर्व मी झाडून घेते. घरामध्ये पसारा आहे तो आवरून घेते. आणि थोडंसं अजून माझं काम बाकी होतं, तर ते म्हटलं चला मी नंतर करेन. तर आता ते राहू देते. म्हटलं आधी घरातलं आवरून घेते, कसं स्वयंपाकाला पण उशीर होणार, त्याच्याचमुळे हे सर्व आवरते. आणि सर्व आवरून झालं की मग मी तुम्हाला एकदा पूर्ण घर दाखवते कसं मी आवरलं व्यवस्थित. आणि इथं पाहू शकता सर्व जिथल्या तिथं मी ठेवून घेतलेलं आहे. आता पटकन हे घर झाडून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर मी जस्ट फ्रेश झाले. तुम्ही पाहिलं माझा सर्व आवरून झालेला आहे. आता वाजले आहे 7:15 कमी आहे. तर मी एकदा तुम्हाला घरातलं काय काय आवडलं ते तुम्हाला दाखवते आणि देवपूजा करायची आहे. चला. इथं असं छान मस्त बेडरूम आवरून दिलेलं आहे. सर्व व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून दिलं ना, म्हणजे कसं मला हे इथं कपडे आहे ना ते द्यायचे आहे. त्याच्यामुळे तिथे ठेवल्या तर सध्या टाईमच नाही पुरत ना, त्याच्यामुळे तसं ठेवलं मी तिथे. आणि खूप जास्त पसारा होऊन गेला होता. आणि असं इथे असं आवरलेलं आहे. माझं SRIचं काम आहे. हे सर्व फॉर्म वगैरे सबमिट केलेलं बघा. इथे बॅग आहे SRIची. हे आहे माझं SRIचं काम. आणि असं आता इथे सर्व मी आवरून दिलेलं आहे. आज मी कॅरम काढलेला आहे खेळण्यासाठी. तर तो कॅरम, त्याच्यानंतर किचन पण आवरून दिलेलं आहे मस्त. किचन पण व्यवस्थित आवरलेले पाहू शकता. सर्व आवरून दिलेलं आहे. किचनमध्ये पण कोणताच पसारा नाही ठेवला, पूर्ण किचन आवरून दिलेलं आहे मी. इथं वाजले आहे बघा 7:10 कमी 15 कमी. तर मी आता सर्व आवरून घेते, देवपूजा करते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करायचं राहील. चला मी आता देवपूजा करते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते.
इथं तुम्ही टाइम पाहिलेला आहे 10 मिनिटच राहिलेले आहे. आता मी झालं, आता मला स्वयंपाक करायचं पटकन गरमागरम अर्ध्या तासात होईल स्वयंपाक. चपाती भाजी वगैरे करायचं आहे. तर असं हे सरायचं काम करता करता काय होतं, आता संध्याकाळचं पण असं टाइम भेटलो का मी पूर्ण सकाळच्या टायमात नाही आवडलं, संध्याकाळी एवढ्या गोष्टी करते, सकाळी बाकीच्या करते, असं माझं सध्याचं रुटीन चालू आहे. आणि तुम्ही पाहिलं मी आता दिवसभर कामामध्ये तुम्हाला म्हणते 9 ते बरोबर 6 वाजेपर्यंत पूर्ण बिझी होते. या वेळेमध्ये ना सर्व मुलांचं घराचं सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. आणि असं हे सारे चालू असताना माझी अशी धावपळ होते. आणि आता काय ठीक आहे, काम आहे म्हणून चालू राहणार, कामात चालतातच. कधी कधी जास्त लोड पडतो, कधी कधी ठीक आहे. तर ते पण संपेल, हे दिवस काही थांबत नाही, हे दिवस जातील निघून पटकन कामाचे. आणि मग छान आपले रुटीन शेअर करायचं. मी सध्या असं कमी कमी शेअर करते. तर चला आता मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. आता मी स्वयंपाक करेन. आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.